नागपूरसह विदर्भाच्या काही भागात आत्ता ढगाळ हवामान असलं तरी आज हवामान विभागानं तापमान वाढीचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी तापमान वाढीचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यासोबतच इतर जे जिल्हे आहे विदर्भातले सगळे म्हणजे ज्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यावेळेस म्हणजे बुधवारचं नागपूरचं तापमान गेल्या दशकातलं सर्वोच्च तापमान होतं। काल ब्रह्मपुरीमध्ये 47.1 अंश सेल्सिअस तापमान होतं। कालचं गडचिरोलीचं तापमानही 46.4 होतं। चंद्रपूरचंही तापमान 46.8 होतं। वर्ध्याचं तापमान 46.4 होतं। आज अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट आहे। त्यामुळे दुपारी पुन्हा एकदा तापमान वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आता सध्या ढगाळ हवामान आहे त्यामुळे आत्ता तापमान किंचित कमी आहे, परंतु दुपारच्या वेळेस तापमान वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळेच आज आरोग्य यंत्रणा जी आहे ती सतर्क आहे, कारण की उष्माघाताचा धोका निर्माण झालेला आहे या तापमान वाढीमुळे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।